नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता गडकरींची मुलाखत होणार आहे। चना पोहा विद नितीनजी या माध्यमातून ते संवाद साधणार आहे। प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक नितीन गडकरी यांची मुलाखत घेणार आहे। आज सायंकाळी 7 वाजता मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपा शिवसेना रिपाईची पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, तर या सभेतून ते ठाकरे बंधूंना उत्तर देण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शेरो शायरीतून जुगलबंदी रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शायरीतून अजित पवार यांना टोला लगावला होता। त्याला अजित पवार यांनी रविवारी शायरीतूनच प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका। तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा, समोरच्या लोकांना सांगायला काम नहीं। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। हे आपल्याला साबित करायचं आहे। आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा, अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका। पालिका निवडणुकीमध्ये होणारे मतदान हे लुटारू विरोधामध्ये आता लोकशाही वाचवणारे मतदान असणार आहे। यासाठी समाजाने सतर्क राहून मतदान करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले। ते रविवारी भिवंडीतील मानसरोवर येथील महात्मा फुले चौकात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होते। यावेळी पालिका निवडणुकीतील 8 उमेदवारांसह मोठ्या संख्येने शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।